रामटेक लोकसभा मतदारसंघात सुरुवातीपासूनच काँग्रेसने मोठ्या प्रमाणात लीड घेतल्याचं पाहायला मिळते। प्रथम फेरी, दुसरी फेरी, तिसरी फेरी, चौथी फेरी अशा 12 फेरीपर्यंत सध्या काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे यांची लीड हे 59,000पर्यंत गेली आहे। म्हणजे जो ट्रेंड आहे, विजयाचा ट्रेंड आहे, आम्ही सुरुवातीपासून सांगण्याचा प्रयत्न करतोय की सुरुवातीपासून काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे हे विजयी होण्याच्या मार्गावर आणि नेमकं तंतोतंत ही NMC न्यूजची जी शक्यता आहे, अंदाज आहे तो खरा ठरल्याचं पाहायला मिळतं आहे। आज दुसरीकडे मात्र गडकरी साहेब 95,000ची लीडवर सध्या समोर आहे। 13वी फेरी सध्या नागपूर शहरामध्ये सध्या सुरू आहे, रामटेकमध्ये 12वी फेरी सध्या सुरू आहे। तुम्हाला सांगू इच्छितो की नागपूर या लोकसभा मतदारसंघामध्ये 20 फेरी होणार आहे आणि रामटेकमध्ये हे 26 फेरीवर सगळं निकाल अवलंबून राहणार आहे। एकंदरीत की काय की नागपूर जिल्ह्यामध्ये एक भाजप आणि काँग्रेस असंच चित्र बघायला मिळतं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी भाजपला मोठा एक फटका या ठिकाणी बसलेला आहे, एक नाराजी बसलेली आहे आणि ज्या पद्धतीने भाजपनं राजकारण महाराष्ट्रात केलं, ज्या पद्धतीने फोडाफाडीचं राजकारण केलं, हे कुठेतरी महाराष्ट्र राजकारण जे जनतेला पटलं नाही, त्यांनी सपशेल त्यांना बाजूला केलं आणि खऱ्या अर्थानं जे आपले मताची जे ताकद आहे ते यंदा महाराष्ट्रातील जनतेने दाखवल्यामुळे भाजप पिछाडीवर आहे। काँग्रेसने मुसंडी मारलेली आहे, महाविकास आघाडीने मुसंडी मारलेली आहे आणि म्हणून की काय आत्तापासून तुम्हाला सांगतो की ह्याचे रिफ्लेक्शन हा विधानसभेमध्ये बघायला मिळणार आहे। विधानसभेमध्ये आम्ही सुरुवातीपासून म्हणत आलो आहे की भाजप जर 25 ते 28 सीट जरी आली तरी महाराष्ट्रामध्ये भाजप सत्ता गेली समजून जा विधानसभेमध्ये आणि हा जो अंदाज हा पुन्हा एकदा खरा ठरतोय, कारण भाजप 15च्या वरतं 18च्या वरतं जात नाही आहे आणि महाविकास आघाडी हे 30च्या आसपास 28-30च्या आसपास एकंदरीत ते जो आकडा आहे त्या आकड्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे। म्हणजे एकंदरीत की काय की येणाऱ्या 6 महिन्यामध्ये विधानसभेची इलेक्शन आहे महाराष्ट्रामध्ये, त्याचा फटका मोठ्या प्रमाणात फटका हा भाजपला पडेल आणि या महाराष्ट्रातून भाजपची सत्ता जातो की काय अशी परिस्थिती सध्या महाराष्ट्रात निर्माण झाली आहे। कॅमेरामॅन निलेश गुल्लानेसह कृष्णा मस्के, NMC न्यूज।